याज्ञवल्क भाग 3. उन्मत्त कामंद समोर मस्तक नमवायला याज्ञवल्क जन्मलेला नाही. समजावणीच्या स्वरात शाक्यमुनी म्हणाले, सुप्रिय राजा आपल्या आश्रमाचा आश्रयदाता आहे व त्यांना मी शब्दही दिला आहे, त्यामुळं एवढ्या वेळेस तू जा. परंतु तेजस्वी याज्ञवल्क्याने ते मानले नाही. ते म्हणाले, गुरुजी, अविवेकाबद्दल क्षमा करा. असल्या उन्मत्त, भ्रष्ट व लोकांच्या पैशावर आश्रम चालवण्यापेक्षा तो बंद केलेला बरा. या याज्ञवल्काच्या उत्तराने शाक्यमुनीची स्थिती अगदी विचित्र बनली. राजमहालात घडलेली घटना त्यांना माहीत नव्हती. त्यांनी स्वतः राजांना शब्द लिहिलेला होता. गुरुजीची ही समस्या याज्ञवल्कांना चटकन समजली. तो म्हणाला, गुरुजी, तुमची अडचण मला समजली. माझ्यावरील प्रेमामुळे तुम्ही मला चालताव असे म्हणू शकत नाही, याची मला खात्री आहे. पण तुमचा शब्द मोडल्यामुळे मी इथे कसा राहू, म्हणून मी स्वतः इथून निघून जात आहे. आणि त्याच क्षणी याज्ञवल्काने गुरुजींना प्रणाम केला व आश्रम सोडून ते चालते झाले. आता याज्ञवल्क्य हिरण्याक्षम ऋषीच्या आश्रमात आले. हिरण्याभ्य म्हणजे त्या काळात योग विद्येचे प्रमुख आचार्य होते. ते इक्ष्वाकू वंशातले क्षत्रिय होते, राजश्री होते, रघुवंशी होते. त्यांच्या विद्यालयात राहून याज्ञवल्कांनी योगाचा अभ्यास केला, योग विद्या प्राप्त केली. आता योग विद्या प्राप्त केल्यावर कोणती विद्या शिकायची बाकी राहिली नाही. सारी विद्या त्यांनी प्राप्त केलेली होती. आता कुठे जायचे, काय शिकायचे याचा विचार पडला. मग परत ते वैशंपायनांच्या आश्रमात आले. वैशंपायन नात्याने याज्ञवल्कांचे मामा होते, विद्येचे गुरु होते. याज्ञवल्क यांच्या समेत प्रेमाने राहू लागले. परंतु एक दिवस एक विचित्र घटना घडली. काही वेळा मोठ्या लोकांची आकस्मिक चूक होते. त्याचं काही प्रसंग जिवंत उदाहरण आहे. हा प्रसंग, एक दिवस सर्व आचार्याची सभा होती. त्या सभेची अट होती की वेळेवर सभेत हजर राहणार नाही त्याला ब्रह्महत्येचे पाप लागेल. आजच्यासारखे थोडेच होते त्या काळी. सभेत जायचे नसेल तर नो टाईम चिठ्ठी पाठवली म्हणजे झाले. त्या दिवसात वैशंपायनाकडे त्याची बहीण बाळंतपणाला आली होती. मग सभेच्या दिवशी वैशंपायनांना सकाळी झोपेतून उठायला थोडा उशीर झाला. हा कधी न होणारा उशीर होता. त्यांच्या पाठीमागे विधिरचना असावी. आपल्याला उशीर झाला म्हणून वैशंपायन घाईघाईने नदीवर आंघोळीसाठी जायला निघाले. रात्र अंधाराची होती, दाट काळोख होता. त्या काळोखातून घाईघाईने नदीवर जाताना त्यांचा पाय बहिणीच्या 2 महिन्याच्या बालकावर पडला. तो चिरडला गेला व जागीच ठार झाला. तर बालहत्येचे पातक वैशंपायनाच्या माथ्यावर चढले. त्या गडबडीत सभेत जायला उशीर झाला आणि ब्रह्महत्येचे पापही त्यांना वाट्याला आले. आता काय करायचे? आता तत्कालीन पद्धतीनुसार प्रायश्चित्त हा एकच मार्ग होता. हातून असे पाप घडले त्याने सर्व सोडून तीर्थयात्रेला निघावे. हजारो लोकांना प्रेरणा देणारे वैशंपायन, हजारो जीवन घडवणारे वैशंपायन, हजारो जीवन उजळ करणारे वैशंपायन यांनी प्रायश्चित्त घ्यायचे, पण त्यासाठी दुसरा मार्ग नव्हता.
वैश्यपायनी विचारात पडले होते. आपल्या गुरुजींना होणारी ही शिक्षा सर्वमान्य शास्त्रमान्य होती, तरी देखील याज्ञवल्कांना ती आवडली नव्हती. काय तर मार्ग निघावा व गुरुजींना शिक्षा होऊ नये असे त्यांना मनापासून वाटत होते. यामुळे ते भाववश झाले. ते म्हणाले, गुरुजी, तुमचे प्रायश्चित्त मी घेतो व तुम्हाला पापमुक्त करतो. तुम्ही चिंता करू नका. याज्ञवल्काचे हे शब्द ऐकताच कुठलाही गुरु भाववश झाला असता. प्रत्युत्तराला त्याच्याकडे शब्द शिल्लक राहिले नसते. पण याज्ञवल्काचे हे शब्द वैश्यपायनाला लागले. त्यांचा अहम जागृत झाला. त्यांना वाटले, माझा विद्यार्थी माझ्याजवळ शिकला, तो काय माझ्या वतीने प्रायश्चित्त घेणार व मला पापमुक्त करणार. त्यांना रागाचा पारा अचानक चढला. ते म्हणाले, गुरुजी, अति प्रेमाने व भावाने मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला होणारे कष्ट मी सोसीन. तुमच्या पुण्याचा लाभ मला मिळेल. माझे जीवन धन्य होईल. यात ज्ञानाची मस्ती आहे कोठे? आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. परंतु वैश्यपायन यांचे समाधान झाले नाही. तेजस्वी शिष्याला हा आरोप सहन झाला नाही आणि ते म्हणाले, तुमच्याकडे मी विद्या शिकलो म्हणून तुम्ही असे म्हणता ना? हवी असल्यास मी तुमची विद्या परत करतो. आणि त्याने सारा यजुर्वेद ओकून टाकला. तुम्ही माझी भावना जाणू शकला नाहीत. मी दिलगीर आहे. आणि ते आश्रम सोडून बाहेर पडले. ही ओकलेलीच विद्या याज्ञवल्कांनी परत घेतली नाही आणि याज्ञवल्कांनी ओकलेली विद्या परत घेतली नाही तर ती नष्ट होईल. तेव्हा नाईलाज म्हणून वैश्यपायनांनी परत घ्यावी लागली. ती ओकलेली विद्या ओकलेली होती म्हणून आज ती तेभिरियान शाखा म्हणून ओळखली जाते. तो काळ यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद म्हणून ओळखला जातो. शतपथ ब्राह्मण ग्रंथात ही घटना आहे. वैश्यपायनाच्या आश्रमातून निघाल्यावर याज्ञवल्क अतिशय निराश झाले. जीवनभर त्या विद्येसाठी त्याने परिश्रम केले होते. ती विद्या त्यांच्या जीवनात अंग बनली होती, पण ती ओकली गेली. आता काय? चामडीवर चढलेले कवच कुंडल उतरून देणे कठीण, तसे विद्या ओकून टाकणे कठीण. पण एक घडले आहे. भारताचा हा इतिहास आहे. या घटनेने याज्ञवल्काचे अंतःकरण शून्य बनले. ते हताश झाले, निराश झाले, निस्तेज निर्वाण बनले. ते वेडेपिसे झाले होते. त्यांची वाणी शब्द उच्चारू शकत नव्हते. ते मुके बनले होते. परंतु थोड्या दिवसात त्यांनी मनोदौर्बल्य फेकून दिले. निराशा झटकून टाकली. पुन्हा उभे झाले. पुन्हा विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करू लागले. आता त्यांनी नक्की केली, विद्या मिळवायची, पण ती परत करण्याचा प्रसंग येता कामा नये. आता गुरु करायचा तोच या दृष्टिकोनातून. आणि ते तस्य विदुवरेण्यम कर्मयोगाचा आदर्श जो सूर्यनारायण याची उपासना करू लागले. दिवसापासून जंगल त्यांचे विश्वविद्यालय झाले. ईश्वर या विद्यापीठाचा कुलपती बनला. महान शक्तिसागर याज्ञवल्काचा कर्मयोग पाहून सूर्यनारायण प्रसन्न झाले. त्यांची वाजयनी ज्ञान दिले. संस्कृतात वाजयनीय शब्द घोड्याला उद्देशून आहे, तसाच तो किरणाला उद्देशून आहे. सूर्य पृथ्वीला उष्णता देतो. त्याचे अल्ट्राव्हायोलेट किरणे चामडीच्या आत क्षय किरणाप्रमाणे रक्तवाहिन्या शिरतात. तिथे हिंडतात व रक्तवाहिन्यांना उष्णता देऊन कृतिशीलता राखतात.
तेथे हिंडतात व रक्तवाहिन्याच्या उष्णतेने गतिशीलता राखतात. इतकेच नव्हे तर मस्तकातील ज्ञानतंतूपर्यंत विचार पोहोचवण्याचे काम करतात. महान कृतिशील सूर्यनारायणाकडून याज्ञवल्काने ज्ञान मिळविले. आता ते शब्दांकित करायचे. याज्ञवल्कांसमोर प्रश्न उभा राहिला, कारण शब्दात देखील स्वतंत्र शक्ती आहे. ते ज्ञान साकारित करायला शब्द कुठून आणायचे? शेवटी सूर्याने त्यांना प्रेरणा दिली, तू सरस्वतीची उपासना कर. याज्ञवल्कांनी तसे केले. सरस्वती यांना शुक्रविदोम भव असा आशीर्वाद दिला.